WHO एक खूप मोठा स्टडी केला. 75 वर्ष तो रिसर्च चालला होता. बापरे. कित्येक हजारो लोकांवरती केलेला होता. त्यांनी जे निष्कर्ष काढले की व्हॉट इज गुड लिव्हिंग किंवा व्हॉट इज लॉंग लिव्हिंग, त्याच्यामध्ये टॉपला काय आहे तर तुमचा जनसंपर्क किती आहे. सोशल कनेक्ट इज ॲट नंबर 1. Okay. इमोशनल कोर ग्रुप इज ॲट नंबर 2 आणि स्मोकिंग पोल्युशन वगैरे खाली कुठेतरी येतं असं बघायला. इतकं तो महत्वाचा स्टडी आहे. म्हणजे इट इज स्टार्टलिंग आहे तो स्टडी आणि WHO व्हेरी ऑथेंटिक स्टडी. मी तो त्यातले डिटेल्स पण वाचलेत मी. त्यामुळे मी ते पण सगळ्यांना सांगत असतो की बाबा फॅमिली अँड फ्रेंड्स ह्याला तुम्ही अंडर प्ले करू नका. इट इज फिनॉमिनली इम्पॉर्टंट फॉर गुड लिव्हिंग, प्रिव्हेंट हार्ट अटॅक, म्हणजे सगळे चांगलं हेल्थ राहावी, लॉंग लाईफ मिळावं, ह्याच्यासाठी ते खूप महत्वाचं. वाव, हा खूपच वेगळा भयंकर पर्स्पेक्टिव्ह आहे. मोठा पर्स्पेक्टिव्ह आहे तो. आणि त्यामुळे मला हे ना खूप आवडतं सोशल मीडिया. आणि आता फॉर एक्झाम्पल आय एम शुअर सगळ्यांनाच तुम्हाला झालं, आता आम्ही शाळेमधनं पासआउट होऊन कितीतरी झाले, 50 पेक्षा जास्त वर्ष झाली, पण पूर्ण आमचा वर्ग आता व्हॉट्सअपवरती एकत्र आहे. तर गप्पा मारायचा दिवसभर रायट चालतो आमचा सगळा त्याच्यावर. सो दॅट इज सोशल कनेक्ट अँड दॅट इज हेल्पिंग आय एम शुअर ऑल ऑफ अस इन कीपिंग गुड हेल्थ, नॉट जस्ट मेंटल हेल्थ, फिजिकल हेल्थ सुद्धा त्याच्यावरती अवलंबून असतं. त्यामुळे तो पण एक सगळ्यांना कळायला पाहिजे असा मुद्दा आहे खरा.